नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण समय ठेवण्यासाठीची उलन रंगोली मॅट कशा पद्धतीने तयार करायची तर ते आपण पाहणार आहोत। परंतु त्यासाठी जो बेस आहे तर बेसवरती डिझाईन कशा पद्धतीने आखून घ्यायची तर त्यासाठीचा सविस्तर व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे मैत्रिणींनो, तो नक्की पहा। तर पहा, त्यासाठी आता सर्वप्रथम आपण जे मध्य सर्कल आहे तर सर्कल हे थोडा लाईट जो कलर आहे पिवळ्या रंगाचा तर त्याने अशा पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत। आपल्या घरी बरेचसे धार्मिक कार्यक्रम असतात तर त्यावेळेला आपण समईचा वापर करतो आणि सजावटीसाठी समई अतिशय आकर्षक आणि छान दिसतात। परंतु अशा समय ठेवण्यासाठी जर आपण अशा पद्धतीने उलन रंगोली मॅट जर तयार करून घेतली तर ते अधिकच आकर्षक आणि सुंदर अशी दिसते। त्यानंतर बाहेरच्या ज्या पाकळ्या आहेत, जो पानांचा आकार आहे तर त्याची आउटलाईन आहे तर आपण आधी आउटलाईन करून घेऊ, जेणेकरून मधला जो आकार आहे तर तो आकार हा बदलत नाही। त्यामुळे शक्यतो आउटलाईन अगोदर काढून घेत चलावी। शक्यतो इथे लक्षात ठेवायचं, जे कोणे असतात कोपरे व्यवस्थित येण्यासाठी तिथे लोकर जागच्या जागी न वळवता जर आपण तिथे कापून घेतले आणि पुन्हा दुसरी लोकर तिथे जोडून आपण जर आकार तयार केला तर ते जे कोणे आहे तर ते कोणे हे व्यवस्थितरित्या टोकदार येतात। मधील जे सर्कल आहे तर ते आपण पिवळा कलर घेतलेला आहे, लाईट कलर घेतलेला आहे। लाईट कलर शेजारी आपण आता जे पानं तयार करत आहोत तर त्यासाठी डार्क रानिंग कलरचा वापर केलेला आहे, जेणेकरून लाईट शेजारी जे डार्क कलर आहे तर हा अधिक उठादार दिसतो। तर आपण पाकळ्यांसाठीचा हे जे आउटलाईन आहे तर आउटलाईन करून घेत आहोत। त्यानंतर सर्व ज्या पाकळ्या आहेत तर त्या राणी कलरने करून घ्यायच्या आहेत व्यवस्थितरित्या। अतिशय आकर्षक अशी डिझाईन दिसते आणि तुम्हाला डिझाईन जरी काढता येत नसेल तरी अशा पद्धतीने जर तुम्ही आयडिया केली, ज्या पद्धतीने मी सांगितलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। तर चित्रकला जरी येत नसेल तरी देखील तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने जे बेस आहे तर बेसच्या घड्या घालून तुम्ही जे आकार आहे तर ते आकार काढू शकता आणि त्यावरती तुम्ही अशा पद्धतीने उलन चिपकून मॅट तयार करू शकता। मैत्रिणींनो, मॅट तयार करण्यासाठी जितका वेळ लागतो त्यापेक्षा सुद्धा अधिक वेळ हा व्हिडिओ तयार करून आणि तो एडिटिंग करण्यासाठी लागतो। पण अशा वेळी जर आपण एखादा लाईक केला किंवा कमेंट्स वगैरे केले, सबस्क्राईब केलं तर नक्कीच आमच्या कामाला ते एक प्रकारची प्रेरणा मिळत असते। त्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळते की आम्ही जे काम करत आहोत तर ते कुठेतरी चांगलं आहोत, तर ते अजून अधिक चांगलं करण्यासाठी आम्हाला कुठेतरी मोटिवेशन मिळत असतं। तर मैत्रिणींनो, नक्कीच आपण कमेंट्स करत चला व लाईक करत चला। त्यानंतर बाहेरच्या ज्या मोठ्या पाकळ्या आहेत तर त्यासाठी आपण इथे ऑरेंज कलरचा उपयोग करणार आहोत। ऑरेंज कलर हा देखील डार्क कलर आहे तर तो देखील इथे अधिक चांगला दिसणार आहे आणि शक्यतो ज्या धार्मिक विधी वगैरे असतात त्यासाठी आपण सजावटीसाठी शक्यतो लाल, हिरवा, पिवळा असे रंग जर वापरले तर ते अधिक उठादार दिसत असतात। तर त्यासाठी मी आता इथे पिवळ्या रंगाचा वापर करत आहे। तर आपण इथे सर्वप्रथम जी पिवळ्या रंगाने ऑरेंज कलरचा वापर करत आहे तर ऑरेंज डार्क कलर आहे तर त्यासाठी आपण इथे जे पान आहे तर त्याची आधी आउटलाईन करू आणि मग मधलं पान हे उलनने चिपकून घेणार आहोत। बेसवरील डिझाईन तयार करण्यासाठी घड्या घालून कशा पद्धतीने डिझाईन करायची त्याचा व्हिडिओ तर तुम्ही पाहाच, परंतु जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने चित्रकला येत असेल तर त्यासाठी तुम्ही ट्रेस पेपरचा देखील वापर करू शकतात। म्हणजे एका ट्रेस पेपरवरती तुम्ही डिझाईन काढू शकता आणि तोच ट्रेस पेपर दुसऱ्या बेसवरती ठेवून दुसऱ्या समयसाठीची रंगोली मॅट आपण तयार करणार आहोत त्यावरती तो दुसरा ट्रेस पेपर ठेवून कार्बनच्या सहाय्याने ती दुसरी डिझाईन आहे तर ती देखील तुम्ही तशी उमटून घेऊ शकतात। अतिशय आकर्षक अशी डिझाईन दिसत आहे, आपण पाहू शकता। डार्क राणी कलर शेजारी जो ऑरेंज कलर आपण घेतलेला आहे तर तो अधिक उठावदार इथे दिसत आहे। आपण जे रंगोली मॅट तयार करतात तर त्या रंगोली मॅटवरती आपण जो बेस आहे त्यावरती आपण डिझाईन कशा पद्धतीने काढता किंवा किती आकर्षक काढता यापेक्षा तुम्ही रंगसंगती कशा पद्धतीने वापरता हे देखील खूप मॅटर करतं।
तुम्ही डिझाईन चांगली काढली, परंतु त्यासाठी जर तुम्ही रंगसंगती आकर्षक जर निवडली नाही तर तो जो आकार आहे किंवा ती जी डिझाईन आहे तर ती अधिक उठादार दिसत नाही. परंतु तुम्ही डिझाईनपेक्षा पण जे उलनचे कलर आहे तर ते जर आकर्षकरित्या जर तुम्ही निवडले तर नक्कीच जी डिझाईन जी रंगोली मॅट तयार होते तर ती नक्कीच तिथे आकर्षक आणि उठादार दिसत असते. त्यानंतर पहा, बाहेरचे जे गोल आहे तर ते गोल आपण इथे डार्क हिरव्या कलरने करून घेणार आहोत, जेणेकरून ऑरेंज शेजारी हिरवा कलर हा अधिक उठादार इथे दिसणार आहे. अतिशय आकर्षक अशी डिझाईन दिसत आहे, पण तरी देखील कुठेतरी कमी आहे असे मला वाटते. त्यामुळेच मी जो पिवळे पानं तयार केलेले आहे तर त्याला कुठेतरी हिरव्या रंगाची बॉर्डर करावी असे मला वाटत होते. पूर्ण रंगोली मॅट झाल्यानंतर मला असे वाटते की याला बॉर्डर करावी, तर मी त्याला बॉर्डर करून आणि मग ही रंगोली मॅट पूर्ण केली. मैत्रिणींनो, मला कमेंट्समध्ये सांगा की जे पिवळे पानं आहे तर त्याला बॉर्डर करून अधिक छान दिसते की आपण आता पाहता अशा पद्धतीनेच ती छान दिसते. पूर्ण रंगोली मॅट तयार केल्यानंतर मला असे वाटले की जर पिवळ्या पानांना हिरव्या रंगाची बॉर्डर जर केली तर ते अधिक उठावदार दिसेल, म्हणून मी पुन्हा हिरव्या रंगाने पिवळ्या पानांना बॉर्डर करून घेतली. मला असे वाटते की बॉर्डर केल्यानंतर ही जी रंगोली मॅट आहे तर ती अधिक उठावदार दिसेल. परंतु आपल्याला कशा पद्धतीने ही रंगोली मॅट आवडेल तर ते कमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मैत्रिणींनो.